अंगावरती काटा येतोय, बैल पळत यायला लागलं. टेलर मध्ये बसलो तरी काय सांगायचं, जीव मुठीत धरून गाड्या सुटल्या गाड्या, कशा रीतीने सुटल्या गाड्या आपण बघतोय आपण. कशा रीतीने गाड्या ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त मुक्काम पोस्ट कालवडे, तालुका कराड, जिल्हा सातारा या ठिकाणी बैलगाड्यांचं जंगी मैदान भरवण्यात आलेलं आहे. तर हे मैदान कशा रीतीने होत आहे आपण संपूर्ण माहिती आज आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर तुम्ही संपूर्ण जर व्हिडिओ पाहिला तर दिवसभरामध्ये काय काय होतंय आणि मैदान कशा रीतीने असतं, काय काय तयारी करावी लागते आणि काय कसरत आहे बैलगाडी मालकांचं आणि बैलगाडी चालकांचं तरी आपण पाहू शकतो. कालवडे या ठिकाणी ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त भरवण्यात आलेले जंगी बैलगाड्या शर्यती, आज मैदानाचं उद्घाटन झालेलं आहे. आपल्याबरोबर अध्यक्ष आहेत, आत्ताच उद्घाटन केलेलं आहे आपल्या या ग्राउंडचं. आता थोड्याच वेळात शर्यती चालू होणार आहेत. कालवडे गावचे गाडा मालक सुनील शेठ कारंडे आपण पाहिलेला आहे, फुल तयारीत आलेले आहेत सगळे. हे सगळे संयोजक आहेत, आयोजक संयोजक सगळ्यांची फुल तयारी केलेली आहे. कशा प्रकारे स्टेज तयार केलेलं आहे आपण पाहतोय. स्टेज तयार आहे, छान ग्राउंड एक नंबर तयार झालेला आहे. शर्यतीच्या सुरुवातीची तयारी या ठिकाणी झालेली आहे. फकी टाकायचं काम चालू आहे. फकी म्हणजे आपण पाहतो या ठिकाणी नंबर टाकून घेतलेले आहेत आणि स्वस्ते त्याच्यावरती फकी टाकून फायनल होत आहे. सगळे संयोजक आयोजक सगळ्यांनी मस्त तयारी केलेली आहे या ठिकाणी. यात्रा कमिटीनं पहिल्यांदाच शर्यती ठेवलेल्या आहेत, तरी देखील चांगल्या रीतीनं सगळी तयारी दिसते, जबरदस्त. या ठिकाणी लाईव्ह वाले पण आलेले आहेत. अशा रीतीनं सगळी तयारी झालेली आहे. ओके, माईक चालू झालेला आहे. फार छान नियोजन. मालक आपण नोंद घ्या आणि दुसरा लॉट 6 ते 10 चालवणार आहे. 1 ते 5 ची बैलगाडी मला गाड्या झोपा. स्टेज कडून 1 नंबरचा तास आहे आणि जो 1 नंबरचा तास आहे ते या पहिल्या गटासाठी वरती गाड्या गेलेल्या आहेत. थोड्याच वेळात खाली येणार आहे, तरी सगळ्यांनी साईडला आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. चला कॅमेरावर अतिशय सुंदर आहे. आभाळावर अभयच्या वाडीकरांचं निर्विवाद वर्चस्व. गट क्रमांक जोरात आलेले आहेत, आपण पाहू शकतो मंडळी. कसा थरार आहे हा बैलगाड्यांचा. चाकोरी नंबर 1 वरून गेलेली गाडी लागलेली आहे, 2 नंबरची. ओके, अंगावरती काटा येतोय, बैल पळत यायला लागलं. टेलर मध्ये बसलो तरी काय सांगायचं, जीव मुठीत धरून. हा बैलगाडी ना दिसत बघा, हो का, शाळा बुडवून टावेल गुंडळून असं सगळ्यांचं अभिनंदन, बघा आलेल्यांचं पण अभिनंदन. असं पाहिजे. गाड्या सुटल्या, सुंदर अशा गाड्या पळत आहे. गाड्यांवरती लक्ष द्या. आढाली एक तास पळतोय. अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व. गट क्रमांक 11चा निकाल आणि निकाल. गट क्रमांक 11चा निकाल आहे. तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी
रियाज मोहम्मद मुजाहिद या गाडीचा प्रथम क्रमांकाला बैलगाडी मालकाचा वापर बसणाऱ्या चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे. सुंदर अशी गाडी मिळाली. शर्यतीचं मैदान भरवणं एवढं सोपं नाही आहे. भरपूर छोट्या छोट्या गोष्टीचे इथं लक्ष द्यावं लागतंय. फार मोठं नियोजन आहे. रियाज मोहम्मद मुजाहिद याच्यावर या ठिकाणी आता सुंदर अशी गाडी पळाली बिस्किट आणि सूर्याची. त्याबद्दल या ठिकाणी ड्रायव्हरसाठी 200 रुपयाचं बक्षीस आहे आणि समाजाच्या गाड्या सुट्या गाड्यांवरती लक्ष द्या. 2 जण बाद झाले. लय जबरदस्त रनिंग जाग्यावर पिकअप. अतिशय सुंदर अशी लढत. सर्व बैल आणि आदत सगळे आणलेले आहेत या ठिकाणी. आता बैलगाडी छकडा जोडायचं काम आता होणार आहे. कुठं कुठं बसायला लागतंय. बैलगाड्या जोडायचं काम चालू आहे. या ठिकाणी आपण पाहतोय सर्व गाड्या झोपायचं काम या ठिकाणी होतंय. शंकर कुठं? हां, शंकरच दिसना या बायला. या ठिकाणी पण बघतोय. या ठिकाणी शंकरला झोपलेलं आहे. सगळे आपले गँग बघतोय. आपले बैलगाडी मालक सुट्टी मेकर गाड्याचे गुण सज्ज राहायचं बैल वळवून घेतलेत. बैल वळवून घेतलेले आहेत. हो, सुसाट गेलेल्या त्या गाड्या. जबरदस्त बघितलाय आपण हो. जबरदस्त थरार. या ठिकाणी आपण बघतोय गाड्या कशा प्रकारे सोडल्या जातात. हे झेंडा पंच आहेत. झेंडा पंच आहे ते. गाड्या कशा रीतीने सोडल्या जातात ते आता आपण पाहतोय. गाड्या सुटल्या गाड्या कशा रीतीने सुटल्या गाड्या आपण बघतोय. आपण डॉन आहे इथं, छोटा डॉलर. आणि आपण बघतोय गाडी झोपलेली आहे. तास क्रमांक 2 वर धावणार आहे. सुट्टी मेकर आहेत या ठिकाणी आपण पाहतोय. सगळे कालोडेकर मंडळी, गुलालवाले मामा पण हजर आहेत या ठिकाणी. कशा रीतीने गाड्या जबरदस्त अशा गाड्या सुटलेल्या आहेत. जोरदार गेल्या. आता या ठिकाणी छोटा डॉलर आहे आपल्याकडे. छोट्या डॉलरची गाडी सुटणार आहे. आता गाडी बांधलेली आहे. चला घ्या गाडी तासा. हो हो, जरा साईडला, जरा साईडला.
कॅमेरे जराच आहे. क्रमांक 14 मध्ये त्या गाडीवरती या ठिकाणी ऑब्जेक्शनाची गाडी फॉलो म्हणून 25 चेक करा. 2 मिनिटं घ्या पडेल चला. आखाड्यावर अंबेडे यामध्ये जखीनवाडी भेंडेवाडी कशा रीतीने गाड्या पळायला आपण बघतोय. जबरदस्त स्पीड. 18 या ठिकाणी छोटा डॉलर आहे. आणि 17 माहिती बंद राहणार आहे. या ठिकाणी गाड्या उभ्या करताना भरपूर कसरत करावी लागत आहे. आणि दिवसभर पालेकरांचा या ठिकाणी पक्ष तळाला समोर अशी गाडी पडून संत ड्रायव्हरने त्यामध्ये संत ड्रायव्हरला 300 रुपयाचं बक्षीस आहे. समाजाच्या करताना 200 रुपयाचं बक्षीस आहे. आपल्याला जरा ओढ पुढं जोरात गेले. गेलं जोरात गेलंय. इकडे बघ तुषार. असू दे. आता झेंडा पाडणार आहेत. राहणाऱ्या गाड्या बारणाऱ्या 20 वाले 5 गाड्या आहेत लाईनला. मागे तर काय झालं होतं दिन का माझं काय लका घ्या केला का 15 मिनिटं गेली फेरायला. लका माणसं पण काय तुम्हाला काय कळलं रे. माग जरा मागडावा जरा. शेवटचा चान्स द्या आणि त्या बाकीच्या गाड्या सोडून द्या. राहू दे. तरी काय करणार आहे. उभा राहिल्याशिवाय गाड्या फुटणार नाहीत आणि बैलगा उभा राहत नाहीत आणि राहता त्याला एक बैल उभा राहिला की एक येतोय पुढं, एक पुढं आला की दुसरा माग आहे का. झालंय फिरलं वाचून. दांडी खंडाला आता एकदा चान्स द्या आणि त्या बाकीच्या गाड्या सोडून द्या. अवघड काम आहे. बैल काय उभा राहत नाही जाग्यावर. आता हो आता गाडी जर पुढे आली बर कर मी जरा टाकून द्या. हे बाकीच्या पण बैल आहेत त्यांची उभी राहून दे. दुसऱ्या कुठं बघतोय. एका लोक एक बघ एक कडाचा. हे बघ पुढं हे बघ इकडं दुसऱ्या तिथंच असू दे. गेलं आलं दुसरं. सुट्टीच
21 ते 30 पर्यंतच्या गटाच्या गाड्यावरती निघालेल्या आहेत ते बघतोय आपण. 21 ते 30 पर्यंतच्या गाड्या वरती नेलेल्या आहेत. सगळ्या गाड्या बघतोय आपण मग आपल्या पाठीमागं. बैलगाडी मालकांना कृष्ण कुटुंब तालुका जिल्हा सातारा त्याचबरोबर प्रत्येकी 2,000 रुपये म्हणजे तालुका जिल्हा सातारा सर्व संधीचा लाभ घ्या. त्याचबरोबर 7 तारखेला बैलाच्या मागं पळून पळून भूक लागल्यानंतर डायरेक्ट येतं याच दिलखुश वेज दालच्या पुलाव. या ठिकाणी हर्षू पण बसलाय आता. बैल बघून बघून भूक लागले का? हा, लोक भुके आले बैलाच्या मागं पळून पळून, त्यामुळं सगळे इथं खायला आलेले आहेत. आपण पाहतोय ते सगळं खाण्याचे या ठिकाणी गाड्या लागलेल्या आहेत. या ठिकाणी बैलगाडी शर्यतीत आल्यानंतर खाद्य पदार्थाचे पण स्टॉल लागलेले आहेत. लस्सी, थंड, फार छान पद्धतीचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. हे बघतोय आपण. फार छान नियोजन. तर कशा कशा पळत आहेत कुठून कुठून बघा बघतोय आपण. मस्त पाठीमागनं गाडी आहे. हे अशी जबरदस्त गाड्या पळत येतात जोरदार. ड्रायव्हर पडलं. भरपूर डेंजर काम. जबरदस्त गाड्या अशा पळालेल्या आहेत. आपल्याला आपण बघितलेलं आहे. बघा त्याच्यात जबरदस्त गाड्या पळत आलेल्या आहेत. बघा आणि या मैदानाचा गट क्रमांक 28 अतिशय सुंदर ती बघा इकडं पाळलाय. 9 बॅरिकेट वर आले.
गट क्रमांक 32 मध्ये जी गाडी विजयी झाली त्या गाडीवरती या ठिकाणी ऑब्जेक्शन आहे. पाठवावर हॉस्पिटलचा निकाल आहे का इच्छा कमिटी म्हणेल नसला तर निकाल विषय सोडून द्या. आम्ही काही विषय नाही तुमच्याकडे डबल पाहिलेला नाही डबलाचा विषय आहे. ऑब्जेक्शन चालू आहे त्यामुळे निकाल पेंडिंग आहेत त्यामुळं पहिल्या गटातील सेमीला जरा वेळ होत आहे. या ठिकाणी आपण बघतोय गाडा मालक चालक कमिटी मेंबर दुसऱ्या गटातील विजयी गाडी लाईव्हच्या कॅबिन मध्ये सगळी गर्दी करून बसली. फायनल झालं की सांगा मी आहे तर ओके. फायनल होत आहे या ठिकाणी उन्हाचं गार चर्मने बर्फाचं गोळं घेतलेत. ही बैलगाडी शर्यतीचा नाद लागला की लय बेकार आहे. दिवस कुठल्या कुठे गेला बघा. कचाकच मैदान भरलं या सगळ्या बैलगाड्या मालकाने. फायनलचा लॉट काढायचा चालू आहे. फायनलचा सेमीफायनलचा लॉट काढायचा चालू आणि शेवटचा सिंगला 5 नंबर. हॅलो आहे की सेमीफायनलचा राऊंड होणार आहे चालू आणि सेमीफायनलचा राऊंड चालू होणार आहे आणि गाड्या सुटायच्या अगोदर पब्लिक बघा कसं फुल पब्लिक आहे. एकदम सर्व कचाकच भरलेले आहेत राऊंड बघण्यासाठी. ग्राउंडच्या सभोवतानी सर्व लोक थांबलेले आहेत पहिला सेमी आणि पहिल्या सेमीमध्ये लढा चालू आहे. अतिशय सुंदर लागला सुंदर लागला सुंदर. सेमीफायनल चालू आहे. त्याची गर्दी दिसतोय आपण शर्यतीनं आहे ते. लहान लहान मुलं पण स्टेजवर चढून बसले सगळे. बैलगाडा प्रेमी कॅमेरामन आहे आणि आम्ही पण धन्यवाद. डायरेक्ट सत्कारवर स्टेजवर साठी गाड्या गेलेल्या आहेत त्यावरती. आता थोड्या वेळात फायनल सुटल वरून. यावेळी 7 चाकोऱ्या आहेत पूर्ण. हे बघतोय आपण या ठिकाणी. फायनल बघण्यासाठी फुल गर्दी आहे. अख्खं ग्राउंड भरलेलं आहे अख्खा या ठिकाणी पण टेलर आहे. फायनल सुटला. आल्या गाड्या फायनलच्या. जोरदार लढत आहे. एकदम फायनल जोरात झालेला आहे. आपण पाहिलेलं आहे सगळ्याच गाड्या एकदम जोरात पळालेल्या आहेत आणि फायनलच्या गाड्या बघण्यासाठी बघतोय आपण सगळेच उठून उभा राहिलेत पूर्ण सगळे आणि सगळा जोरदार स्क्रीनच्या पाशी सगळ्यांनी गर्दी केली आहे फायनल बघण्यासाठी स्क्रीनवरती फुल गर्दी आहे.
फायनल झाल्यानंतर आपापल्या बैलांना रंगवायचं काम चालू आहे. सर्वजण आपापली बैल रंगवायचं काम करत आहेत. गुलाल टाकायचं काम चालू आहे बैल फायनल आल्यामुळे. यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. आपण त्या सन्मानाचा स्वीकार करायचा. चला उठते आता तिसरी गाडी 6 क्रमांक कैलासवासी श्री जयेंद्र बापू या कंठसन कालवडे श्री संभाजी विलास राम थोरात यांच्याकडून 5व्या क्रमांकाचं उठते आता तिसरी गाडी बक्षीस घ्या. सांगा नाव सांगा भगवान भिक्खू थोरात यांच्याकडून याची कशी मत सर काय की मागे जर अजून सर काय येत आहे सगळे आता चला या तृतीय क्रमांकाचं ठीक आहे घ्या चला. चला तृतीय क्रमांकाची मानकरी या इकडे बघा. आणि प्रथम क्रमांकाचे चला या नंबरकर कारवेकर या आपला सन्मान घ्यायला लागेल. चेअरमन त्याचबरोबर माजी चेअरमन सन्माननीय पिंटू चेअरमन या दोघांनी करायचं आहे आणि त्यांनी स्वीकार करायचा. धन्यवाद. कालोडे गावच्या ज्योतिर्लिंग देवाच्या मी बोलतो 5 मिनिटात मग राहिले सत्कार. मित्रांनो, अशा रीतीनं हे मैदान आज संपन्न झालेलं आहे. तर तुम्ही बघितलेलं आहे की कशा रीतीनं बैलगाड्या शर्यत असतात. आज दिवसभरात मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.